नमस्कार ट्रेडर्स मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणारा जो आठवडा आहे म्हणजे 27 ते 30 एप्रिल दरम्यान निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल किंवा ओव्हरऑल मार्केटच्या महत्त्वाचे लेवल काय असू शकतात आणि या आठवड्यामध्ये ॲज अ ट्रेडर आपला काय अप्रोच असला पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं पाठीमागचा जो आठवडा झाला त्याच्यामध्ये आपण काय चर्चा केलेली होती. सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस मार्केट महत्त्वाची जी लेवल आहे ते 24,450 या लेवलच्या वरती जर सस्टेन केलं ना तर आपण डेफिनेटली 25,000 पाहू शकतो. पण त्याच्यासाठी बरीचशी कारणं होती. म्हणजे ट्रेड डील तर आपलं चर्चा चालू आहे, पण तो विषय जास्त नव्हता. पण सगळ्यात महत्त्वाचं होतं सीज फायर किंवा पीस टॉक जे चालू आहेत, इराण असेल आणि इस्रायल आणि अमेरिका. इस्रायल तर त्यामधून बाजूला आहे, परंतु इराण आणि US यांच्यामध्ये जे पीस टॉक होणार होतं पाकिस्तानमध्ये, इस्लामाबादमध्ये, ते जर सक्सेसफुल झालं किंवा जे पाठीमागच्या शनिवार रविवारीच एक न्यूज आलेली होती की हॉर्मुझ ओपन होत आहे आणि मग त्याच्यानंतर अमेरिकेने पुन्हा सेकंड ब्लॉकेड केलं. जर ते निघलं असतं ना तर ही जी कॅन्डल दिसते ना ही आपल्याला या पद्धतीने पाहायला मिळेल याची अपेक्षा होती. बरं, हे नाही झालं तर काय होऊ शकतं याचंही डिस्कशन आपण केलेलं होतं. त्यामध्ये आपण क्लिअर कट म्हणलं होतं की जोपर्यंत 23,600 ब्रेक होत नाही या आठवड्यासाठी ते नव्हतंच. या आठवड्यासाठी डाऊन साईड मोठी रिस्क आपल्यासाठी ओपन होत नव्हती. हां, मार्केट खाली येईल, पण पाठीमागे इथे ज्या पद्धतीने मार्केट फॉल होत होतं ना तसं पाहायला मिळणार नाही. मग थोडं साईडवेज आणि स्लाइटली स्लोली खाली येईल ही अपेक्षा होती आणि झालंही तसंच. जी महत्त्वाची लेवल होती 23,800 इथे मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे आणि बंद त्याच लेवलच्या आसपास झालेला आहे. आता महत्त्वाचं येणारा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये काय पुन्हा त्याच न्यूज आहेत. आता सगळ्यात लेटेस्ट न्यूज जी आहे ना ती महत्त्वाची आहे, जी म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये जो हल्ला झालेला आहे, हल्ला म्हणूयात किंवा आता ते कोण होतं हे पुढे येईल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस ट्रम्प तात्या ज्या पद्धतीने बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती रिॲक्शन देतात ना त्यांची अगदी नॉर्मल रिॲक्शन आहे. त्यांनी याचा जो काही ब्लेम आहे तो इराणवरती वगैरे लावलेला नाही. त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे तो जास्त वाढण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे. आणि पण याच्या पाठीमागे दुसरी जी काही डेव्हलपमेंट होती ना ती की इराण तयार नाही आहे. सध्याला इराण कोणत्याही निगोशिएशनसाठी तयार नाही आहे आणि USने सुद्धा त्यांचे जे काही डिप्लोमॅट होते किंवा पत्रकार होते ना त्यांना पाठीमागे बोलून घेतलेलं आहे आणि त्यांचीही आता तयारी नाही. मग हा सगळ्यात मोठा फॅक्टर मार्केटवरती या आठवड्यामध्ये असू शकतो. जर पीस टॉक झालं, काहीतरी कन्क्लुजनपर्यंत पोहोचले ना तर आपल्याला एक चांगली स्ट्रॉंग अपसाईड पाहायला मिळेल. पण जर तसं झालं नाही तर मग आपल्याला डाऊनसाईडच्या ज्या लेवल आहेत महत्त्वाच्या त्या टॅकल कराव्या लागतील किंवा त्या दिशेने आपल्याला प्लॅनिंग करावं लागणार आहे या आठवड्यामध्ये. आता महत्त्वाच्या लेवल एकदा डिस्कशन करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा जो इम्पॅक्ट होतो ना तो आहे क्रूड ऑइलवरती. तर क्रूड ऑइल जर तुम्ही पाहिलं तर $100 आसपास पुन्हा एकदा सिस्टम होतं. हे जेव्हा $90 खाली ट्रेड करायला लागेल ना त्यावेळेस आपल्या मार्केटसाठी पॉझिटिव्ह असणार आहे. बाकी गेल्या काही दिवसापासून आपल्या मीडियावरती किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही एकदा चेक करा. कारण का एक वर्षभरापूर्वी आपले सगळा मीडिया उड्या मारत होता की आपण 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झालेला आहे आणि ते कधीही झालेलं नव्हतं बरं का, हे लक्षात ठेवा. ते कधीही झालेलं नव्हतं आणि आता पुन्हा एकदा आपण 6th लार्जेस्ट आहोत. जे होतं तेच आहे, फक्त प्रोजेक्शन होतं. त्यावरती आपण डिटेल कधीतरी डिस्कशन करूयात. पण त्या पद्धतीने आता आपण 6th लार्जेस्ट आहे. याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ज्या पद्धतीने डॉलर वाढत आहेत आणि दुसरं क्रूड वाढत आहे आणि दुसरं डॉलर आता पुन्हा एकदा 94 च्या वरती जाताना पाहायला मिळत आहे. त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. हे जर पुन्हा एकदा थोडंफार खाली आलं ना तर आपल्या मार्केटला त्याचा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आता महत्त्वाच्या ज्या लेवल आहेत ना त्या एकदा डिस्कस करूयात. अगोदर अपसाईडच्या ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत. आत्ता आपण इथे बंद आहोत 23,900च्या आसपास. आता त्यामुळे ही लेवल आपण पकडूयात की इथून काय होऊ शकतं. आता जर तुम्ही गिफ्ट निफ्टी पाहिली तर जवळजवळ 200 पॉईंट प्लस आहे. पण जे काही डेव्हलपमेंट झालेलं आहेत ना गेल्या 2 दिवसात, आता हे 200 पॉईंट सोमवारी राहत आहेत किंवा फिजल आउट होत आहेत, काय होते ते थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात. कारण काही याचा काही भरोसा नाही की सोमवारी काय होईल काय नाही. त्याच्यामुळे आत्ता जिथे आहोत तिथूनच आपण ॲनालिसिस करू. पण इथून वरती जी पहिली महत्त्वाची लेवल आहे ना ती आहे 24,050 ते 80. 30 पॉईंट आहे, झोन मोठा आहे, परंतु हीच महत्त्वाची लेवल आहे. हां, इंट्राडेसाठी तुम्ही इमिजिएट 24,030 24,050 ही लेवल ब्रेक होताना बाईंग पोझिशन बनवू शकता किंवा त्या पद्धतीचा ट्रेड प्लॅन करू शकता. कधी? इंट्राडेसाठी. मग तो कोणताही असू शकतो. सोमवार असू शकतो, मंगळवार असू शकतो, बुधवार असू शकतो. ज्या दिवशी ब्रेक होईल किंवा मंगळवारची एक्सपायरी असेल त्या दिवशी एक प्लॅन बनेल. पण ज्यावेळेस आपण वीकली ॲनालिसिस करत आहे, मोठ्या टाईम फ्रेम्सचा विचार करत आहोत ना त्यावेळेस 24,080 ब्रेक होणं महत्त्वाचं आहे. ते ब्रेक झाल्याच्या नंतरच आपण अपसाईड पाहत आहोत. त्याच्यानंतर जी अपसाईड येते ती आहे 24,280च्या आसपास. 260 280 तुम्ही पाहिलंही असेल तिथे मार्केटने सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यामध्ये सक्सेस झालेला नाही आहे. मग 24,280 आणि त्याच्यावरती जर 24,280 ब्रेक झालं तर इम्पॉर्टंट लेवल काय आहे, हा जो आपल्यासाठी अगोदरचा सपोर्ट होता ना तो आत्ता रेजिस्टन्स बनताना पाहायला मिळतो आहे. मग ती लेवल तुमच्यासाठी निघून येते 24,450. ही लेवल अजूनही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे या आठवड्याचं फायनल टार्गेट जे निघून येते नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये. जर काही पॉझिटिव्ह न्यूज आली तर मग तुम्ही 24,800चा विचार करू शकता. जर काही पॉझिटिव्ह न्यूज आली, अगदी युद्ध थांबतं आहे किंवा एखादी
भारताला एखादं ट्रेड डील सारखं काहीतरी सूट मिळते किंवा अगदीच युद्ध पूर्ण थांबून हॉर्मुझ ओपन होतं आहे, तर मात्र तुम्ही 24,800 24,900चा सुद्धा विचार करू शकता. पण नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये 24,450 हे आपलं आपण फायनल टार्गेट घेऊन चालणार आहोत अपसाईडसाठी. आता डाऊन साईड खूप इंटरेस्टिंग आहे. आत्ता 23,900ला आपण बंद आहोत. याच्या खाली सॉरी 23,800 एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे आणि तिथे शुक्रवारी सपोर्ट घेतानाही मार्केट पाहायला मिळालं. मग इंट्राडेसाठी म्हणून पहिली लेवल, जसं इथे इंट्राडे सांगितलं होतं ना, 23,800 ब्रेक होताना तुम्ही एक इंट्राडे पोझिशन घेऊ शकता, ज्याचं टार्गेट तुम्ही 23,600 ठेवू शकता इंट्राडे. मग कधीही कोणत्याही वेळेस ब्रेक होताना तुम्ही 15 मिनिटाची कॅन्डल लावू शकता. 5 मिनिटावरती ट्रेडिंग करत असेल तर तीही चालेल. पण 23,800 ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही 23,600साठी इंट्राडेमध्ये ट्रेड प्लॅन करू शकता. लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा सांगतो आहे. पण जर विकली ॲनालिसिस करायचं ना, तर इम्पॉर्टंट लेवल जी आपल्यासाठी निघून येत आहे ना, ती आहे 23,600. कोणत्याही कंडिशनमध्ये जर 23,600 ब्रेक होत आहे आणि 1 तासाची कॅन्डल, तिथे महत्त्वाचं आहे 1 तासाची कॅन्डल किंवा 1 डेची कॅन्डल जर बंद होती आहे ना, तर एक मोठा फॉल तुमची वाट पाहतो आहे आणि मग त्यानंतर डायरेक्ट आपल्याला लेवल दिसणार आहे 23,120 किंवा 23,100. राऊंड फिगर पकडून झाला, आपण विकली ॲनालिसिस करतो आहे 23,100, कारण का तिथे एक गॅप आहे, हे लक्षात ठेवा. तो गॅप भरायला मार्केट येऊ शकतं आणि मगच मार्केटचा पुढचा प्रवास सुरू होईल. त्याच्यामुळे 23,600च्या खाली डायरेक्ट 500 पॉईंटचा फॉल आपल्याला दिसत आहे. मग हा 500 पॉईंट तुम्ही डिवाईड करा 2 पार्टमध्ये. याच्यामध्ये 23,400 एक लेवल आहे आणि मग त्याच्या खाली 23,100 या पद्धतीचं डाऊन साईडच्या लेवल आहे. तो एकदा जो गॅप आहे ना, तो 1 डेची कॅन्डल लावली की तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचा तो गॅप आहे आणि मग हा गॅप भरायला मार्केट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथपर्यंत हे लक्षात ठेवा, इथपर्यंत मार्केट येताना पाहायला मिळू शकतं. ही लेवल आहे ती. जर ब्रेक झालं ना, तर मार्केट इथे येऊन आपल्याला हा गॅप भरताना पाहायला मिळू शकतो. आणि जर मार्केटने आहे इथूनच हे 200 पॉईंट आत्ता दिसत आहेत आणि काही निगेटिव्ह न्यूज नाही आली आणि मार्केट जर इथून गेलं ना, तर मग एक छोट्या टाईम फ्रेमसाठी तुम्ही या पद्धतीचं प्लॅनिंग करू शकता. मार्केट इथे आलेलं आहे आणि या पद्धतीने, पण त्याच्यासाठी अजून वेळ आहे. त्याच्यासाठी 450 ब्रेक होणं गरजेचं आहे आणि मग हा जो कप अँड हँडल पॅटर्न आहे ना, ते फॉर्मेशन होईल. अगदीच परफेक्ट नाही येते, पण त्यावेळेस आपल्या लक्षात येणार आहे. एकतर ते या पद्धतीने वर्कआउट होऊ शकतं किंवा इथे येऊन मग या पद्धतीने वर्कआउट होऊ शकतं. ते पुढे जाऊन आपण त्याबद्दल सविस्तर चर्चा करूयात. पण हे लक्षात ठेवा, वरती 24,450 हे फायनल टार्गेट आहे आणि जे ॲक्च्युअल टार्गेट आहे ते सध्यासाठी तरी 24,270 ते 80 75 मिडल पॉईंट लिहितो मी, ते आहे. आणि डाऊन साईड जोपर्यंत 23,600 ब्रेक होत नाही आहे तोपर्यंत आपण ड्युरेशनल पोझिशन घेणार नाही आहे. याच्यामध्ये इंट्राडेमध्ये संधी मिळतील. इंट्राडेचं मी ॲनालिसिसमध्ये ते सांगून देईल. आता दुसरं आहे बँक निफ्टी. बँक निफ्टी पण त्याच पद्धतीचं ट्रेड होताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे सुद्धा महत्त्वाचं काय आहे, जोपर्यंत 54,200 ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत मोठा फॉल आपण एक्सपेक्ट करणार नाही. मग 54,200 आता कुठून आहे, 56,000 आहे. म्हणजे जवळजवळ 1,800 ते 2,000 पॉईंटचा फॉल. मग याच्यामध्ये कोणती लेवल येते, जो शुक्रवारचा लो आहे, शुक्रवारचा लो जो आहे ना, तो ब्रेक झाल्याच्या नंतर आपण डाऊन साईडचा प्लॅन करू शकतो. तो येतो आहे 55,750च्या आसपास. 55,750 जर ब्रेक होताना पाहायला मिळतं आहे तर आपल्याला एक फॉल तिथून पाहायला मिळू शकतो 55,000पर्यंत आणि सायकोलॉजिकल लेवल सध्यासाठी सांगून ठेवतो आणि 55,000च्या खाली. पण याच्यामध्येही कॅच काय आहे, ही सायकोलॉजिकल लेवल न पकडता तुम्ही 55,150वरती फोकस करा आणि 55,150च्या खाली आहे 54,750 54,800 या लेवलवरती फोकस करा आणि मग त्यानंतर लेवल आपल्याला दिसू शकते. ही जी आहे ती 54,200. आता हे सगळे इंट्राडेसाठीच्या लेवल आहेत, लक्षात ठेवा, कारण का 2,000 पॉईंट आहे म्हणून मी छोटे छोटे लेवल दिले. पण ॲक्च्युअल लेवल आपल्यासाठी 54,200 आहे. जर 54,200 ब्रेक होते ना, तर पुन्हा एकदा इथून 1,500 ते 2,500 पॉईंटचा फॉल आपल्याला इमिजिएट बेसिसवरती पाहायला मिळू शकतो. मग इथे सुद्धा जो गॅप फिलिंग जे आहे ना, ते होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मग या पद्धतीचं आपण प्लॅनिंग करू शकतो. बाकी न्यूजसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जरी तुमच्याकडे लेवल असल्या ना, तरी न्यूज तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे. आता अपसाईड कुठे आपण पाहू शकतो, एकतर अपसाईडसाठी ही लेवल म्हणजे 57,000 निघणं खूप गरजेचं आहे. पण तुम्हाला त्याच्या अगोदर जे काही ट्रेड प्लॅन करायचे ना, त्यासाठी 56,250 300 ही जी लेवल आहे ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे, खास करून सोमवारसाठी. जर जे दिसते ते गॅपअप झालं आणि ओपनिंगला ब्रेक होणं गरजेचं नाही आहे. ओपनिंग नंतर मार्केट समजा पहिल्या 5 मिनिटात किंवा 15 मिनिटात तुम्हाला ब्रेक होते, तर मार्केट तिथे सस्टेन करू द्यात या लेवलच्या वर. समजा इथे तुम्हाला ओपन होतं पॅनलमध्ये, इथे सस्टेन करू द्यात आणि नवीन एखादा ब्रेकआउट येऊ दे, त्याच्यानंतरच आपण इंट्राडे प्लॅन करायचं आहे. जे डिरेक्शनल ट्रेड आहे त्याच्यासाठी ऑब्व्हियसली 1 तासाची कॅन्डल किंवा 1 दिवसाची कॅन्डल बंद होणं गरजेचं आहे. मग त्यानंतर तुम्ही 57,200 57,300चा प्रवास पाहू शकता. ॲक्च्युअल रेजिस्टन्स तिथेच आहे आपल्याला. पण ही लेवल ज्यावेळेस ब्रेक होईल ना, त्यावेळेस हा एक छोटा मोठा जो गॅप आहे 58,000पर्यंत, म्हणजे हे 1000 पॉईंट अगदी आरामात आपल्याला
मिळणार आहे. 1800 पॉईंट जे आहेत ते मिळणार आहे. म्हणून 58,000 आत्तासाठी फायनल टार्गेट घेऊन चला. जर 58,000च्या वरती सस्टेन करताय तर मग नवीन लेवल ओपन होतील, त्या मी डेली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये नक्की डिस्कस करायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप दिवस बंद असल्यामुळे आपल्या चॅनलचा रीच खूप कमी झालेला आहे. तर त्यासाठी तुम्ही मदत करू शकता. एकतर लाईक करा, कमेंट करून काय जे हाईप वगैरे काय जे बटन आले ते प्रेस करा एकदा. आणि एकदा चॅनल आपला पुन्हा आहे त्या गतीने सुरू झाला ना, मग तो चालू शकतो. पण सध्याला आता बरेच दिवस बंद होता आणि मलाही अजूनही मी प्रयत्न करतो पण डेली ॲनालिसिसचे व्हिडिओ रेग्युलर करता येत नाही आहे. मी तो नक्कीच हळूहळू प्रयत्न करेन. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ही माहिती कशी वाटते किंवा याच्यामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.